हॅलो जय जिनेंद्र आणि नमस्कार. मी पूर्वा. वेलकम टू माय चॅनल देसी वुमेन्स इन युरोप. कसे आहात सगळे? तर जे कोण पहिल्यांदाच माझे व्लॉग्स बघत असाल त्यांच्यासाठी मी सांगते, आम्ही सध्या नेदरलँड्स मध्ये राहतो. हे जे आपलं मराठी युट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती मी नेदरलँड्स मधील आमची लाईफस्टाईल, डच लोकांची लाईफस्टाईल कशी आहे, यांचं कल्चर कसं आहे, इथं आम्ही कशा प्रकारे राहतो, हे मी माझ्या व्लॉगद्वारे जेवढं होईल तेवढं दाखवायचा प्रयत्न करते. तर मागच्या आठवड्यात व्लॉग्स आले नाहीत, 2 आठवडे झाले. एंगेजमेंट काहीच नाहीये ना, शॉर्ट्स येत आहेत. तर बऱ्याच जणांचे मला डीएम्स आले, काही जणांनी मला मेसेज सुद्धा केला की व्लॉग्स काय येत नाहीयेत, ठीक आहे ना सगळं. तर म्हटलं एक अपडेट द्यावा की काय चालू आहे. आता नेदरलँड्स मध्ये म्हणजे युरोपमध्येच पूर्णपणे थंडी चालू झालेली आहे. तर मागच्या आठवड्यामध्ये अनुपम थोडेसे आजारी होते, सर्दी खोकला ताप होता क्लायमेट चेंज झाल्यामुळे. आणि त्यामुळं घरातल्या सगळ्या गोष्टी माझ्यावरती पडल्या, बाहेरचं करायचं, नियाला आणायचं सोडायचं. तर मग ब्लॉग करायला वेळ मिळत नव्हता. त्याच्यानंतर अनुपम जसजसे बरे झाले तसे मी आजारी पडले. मला थोडंसं कणकण होती, ताप आलेला. आणि माझं एक गुडघा आहे, त्या गुडघ्याचं एका नीचं थोडंसं काहीतरी मेकॅनिकल प्रॉब्लेम झालेला आहे, वर खाली करून. तर त्याचं फिजिओ चालू आहे. मग म्हटलं की कंटेंट तसा असा हॅपनिंग काय कंटेंट नव्हता, रोजचं रेग्युलर काय चालू आहे तेच. पण आजारी असल्यामुळे काहीच मूड नव्हता. प्रत्येकाचं रेग्युलर रुटीन असतं, घरातलं तेच तेच कामं, ते काय व्लॉग दाखवण्यात मजा नाही येत. बाहेरचं काहीतरी असेल, काहीतरी वेगळं हॅपनिंग होत असेल तर व्लॉग करायला, व्हिडिओज करायला मजा येते. आता नुकतंच ब्लॅक फ्रायडे येऊन गेला. इथं एक रोरमंड म्हणून आउटलेट आहे, तिथे खूप सारे शॉप्स असतात. आपले ब्रँडेड शॉप्स आहेत. चांगले लक्झरी, प्रीमियम, मीडियम रेंज सगळ्या प्रकारचे ब्रँड्स अवेलेबल आहेत, ब्रँडचे शॉप्स आहेत तिथं. साहजिकच आम्ही आजारी असल्यामुळे तिथे काय शॉपिंगला गेलो नाही. आणि जे काही आहे शॉपिंग ती ऑनलाईन शॉपिंग केलेली आहे. आणि ते तर मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन. या ज्या बॉक्स मधल्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही दरवर्षी ब्लॅक फ्रायडेला घेतो, त्यामुळे वर्षभर काहीच बघावं लागत नाही घरामध्ये काय आणायचं आहे, करायचं आहे. तर बघूया मी काय काय मागवलेलं आहे, ते सगळं आलेलं आहे का. आणि या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती खूप छान असं ऑफर्स असतात. तर आम्ही दरवर्षी ब्लॅक फ्रायडेला या घरातल्या स्टेशनरी जे प्रोडक्ट्स आहेत ते सगळे आम्ही घेतो. म्हणजे पेस्ट पासून जे बॉडी वॉश आहे, हे घरातले क्लिनिंगच्या ज्या गोष्टी आहेत, पुन्हा शॅम्पूज, तर याच्यावरती खूप छान ऑफर असते. हे मॉइश्चरायझर्स, तर डिओडंट, हे सगळे बॉडी लोशन, फेस वॉश, एकाच वेळी पूर्ण वर्षाच्या गोष्टी घेऊन ठेवतो डायरेक्टली आम्ही. आता ब्लॅक फ्रायडेला, नेक्स्ट ब्लॅक फ्रायडेलाच बघतो की काय राहिलेलं आहे, आपल्याला काय घ्यायचं आहे. त्याच प्रकारे हे आहेत, हे आपले डिशवॉशरचे टॅब्स आहेत, टॅबलेट्स आहेत. आणि ह्या या वॉशिंग मशीनच्या टॅबलेट्स आहेत. तर घरापासून सगळ्या ज्या घरात लागणारे सोप, बॉडी वॉश, फेस क्रीम, सगळ्या गोष्टी आम्ही ह्या ब्लॅक फ्रायडेला घेतो. हे जे शॅम्पू आहेत ना, हे एक शॅम्पू 7-8 युरोला असतो, पण या ब्लॅक फ्रायडे मध्ये 10-11 युरो मध्ये, म्हणजे 1100ला असे 3 बॉटल्स येऊन जातात. शॅम्पू, कंडिशनर, आपण त्याचे कंबाईन पण करू शकतो. कुठल्या एका ब्रँडचा असेल तर कंबाईन सुद्धा करू शकतो. ब्लॅक फ्रायडे साठी नुसतं ब्रँडेड शॉपिंग न करता आम्ही ही सुद्धा शॉपिंग महत्वाची आहे. ही वर्षाची शॉपिंग आमची होऊन जाते. नियाच्या क्रीम पासून अनुपमचे जे काही आहेत त्या फेस वॉश, बॉडी वॉश, माझं सगळं माझ्यासाठी ज्या लागणाऱ्या कॉस्मेटिकच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या येऊन जातात एका वेळेस. तर खूप सोपं वाटतं. म्हणजे वर्षातून प्रत्येक वेळी छोट्या छोट्या, हा शॅम्पू संपला दुकानातून आणूया, असं नाही करावं लागत. आणि इथं शॉप्स पण लवकर बंद होतात, हे तुम्हाला माहितीच आहे. नेक्स्ट डेला आपल्याला जर संध्याकाळी वाटलं अरे संपलेलं आहे, नेक्स्ट डेला जाऊन आपल्याला घ्यावं लागतं. तर हे खूप इझी प्रोसेस आहे की एकदा घरात आणून ठेवलं, स्टोरेज करून ठेवलं की सारखं सारखं बघावं नाही लागत. जे सामान आहे हे आमचं 250-300 युरोचं सामान होतं. आणि ह्याच्यामध्ये सेव्हिंग 100 युरोची सेव्हिंग झालेली आहे. मी तुम्हाला शेअर करेनच बिल माझं, किती त्याचं ऑफर्स वगैरे लागलेल्या आहेत. हे मागच्या वर्षीचा सगळा स्टॉक आहे. विटामिनच्या गोळ्या, हे कोलॅजिनचं पावडर,
त्या सगळ्या गोष्टी आहेत. तर आत्ताचं जे सामान घेतलेलं आहे ते सगळं मी इथे लावून टाकते. जशी ऑर्डर आहे तशी ऑर्डर आलेली आहे का चेक करायला पाहिजे. सगळे चेक करून घेते आयटम्स बरोबर आलेले आहेत का. आणि तिथून परत मला नियाला आणायला जायचं आहे शाळेत. तर कामं काही घरातली आवरत नाहीये. एक झालं की एक झालं की एक गोष्टी तर असतातच आपल्या. तुम्हाला मी दाखवते. आमचं बाहेरचं जे झाड आहे ते पूर्णपणे गळून गेलेलं आहे. त्याची जी पानं होती ती पूर्णपणे गेलेली आहेत. लाल कलरचं झाड होतं. आता ते सुद्धा जायला लागलेलं आहे. ह्या झाडाची पूर्णपणे पानं गेलेली आहेत. लाल खूप छान असं झालेलं झाड. पानं थोडी थोडीशी दाखवते तुम्हाला. रेड ट्री आहे आमच्याकडे, हे मेपल ट्री. त्याची सगळी पानं खाली पडलेली आहेत. आता हे साफ करायचं आहे. पण मी आणि अनुपम नुकताच आजारातून उठलो आहोत, त्यामुळं वाऱ्यात थंडीत आता बाहेर जास्त पडत नाहीये. पण नाहीतर कुणाला तरी बोलवून साफ करून घेऊ. हे थोडीशी पानं पडायची वाट बघायला लागलोय आम्ही. ही पूर्ण पडली की मग साफ करावं. नाहीतर हे साफ केलं की अजून आजूबाजूची पण झाडं आहेत, त्याची सुद्धा पानं खाली पडतात. चला, थोडंसं वारं आहे बाहेर, विंडी आहे. तर आता खूप दिवसांनी बाहेर पडलेले आहे. हवा पण छान आहे. म्हटलं थोडंसं वॉक करावं बाहेर बॅकयार्ड मध्ये. आज खरंच खूप छान ऊन आहे आणि मला वॉकिंगला जायची इच्छा होतीये. खरं हे गुडघ्याला लागलंय का काय कळत नाहीये मला. पण आतमध्ये काहीतरी मेकॅनिकल प्रॉब्लेम झालाय. पण डॉक्टरांनी सांगितलंय फिजिओ चालू आहे, त्यामुळे जास्त वॉक करू नका, थोडं एक्झर्शन कमी करा, वर खाली करू नका म्हणून सांगितलं. मागचे 2 आठवडे अजिबातच ऊन नव्हतं. कमी सूर्यप्रकाश होता. थोडं अंधार अंधार होतं. मग म्हटलं की झाडं पण आहेत घरातली, ही जी घरातली इनडोअर झाडं आहेत त्यांना पण थोडंसं सूर्यप्रकाश देऊया, उन्हात ठेवूया. तर लवकरात लवकर बरं होतो आणि पुन्हा नवीन व्लॉग मी घेऊन येईनच लवकरच. तर कसा वाटला हा व्लॉग मला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि खूप जास्त शेअर करा. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. बाय.